आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यावर एबीपी माझाची संपादकीय भूमिका आपण जाणून घेऊयात। त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे। धन्यवाद पूर्वी। प्रत्येक मिनिट कसा महत्त्वाचा ठरू शकतो याचे उदाहरण आजच्या या केसमध्ये बघायला मिळाले। पोलिसांना पोहोचायला थोडाही विलंब झाला असता तर खूप मोठा अनर्थ झाला असता। आज मुंबईत पोलिसांच्या धाडस आणि समयसूचकतेमुळे 17 मुलांचे प्राण वाचले। पोलिसांचे आज कौतुक केलेच पाहिजे, कारण परिस्थिती अत्यंत नाजूक होती। मुलांना ओलीस धरल्यावर रोहित आर्यने जो व्हिडिओ रिलीज केला होता तो बघितल्यावरच लक्षात येत होतं की मुलं जगली की मेली याचं त्याला सुखदुःख उरलं नव्हतं। असो, आज या संपूर्ण ओलीस नाट्यात रोहित आर्यला आपला जीव गमवावा लागला। पण त्या 3 तासांचे काय? विचार करा, 15 वर्षांहून लहान मुलं 3 तास ओलीस धरल्या गेले, त्यांच्या डोक्याला बंदूक लावल्या गेली, त्यांना आपल्याला जाळून टाकल्या जाईल का या भीतीत 3 तास राहावं लागलं। ती मुलं आता सुटली जरी असतील तरी त्यांच्या ट्रॉमाचा विचार करवत नाही। या घटनेमुळे परत एकदा आपल्या समाजात मानसिक स्वास्थ्याकडे किती दुर्लक्ष होत असतं हे परत एकदा अधोरेखित झालं। आधुनिक जीवनात पैसे, प्रेम, संबंध, नोकरी यांना घेऊन लोकांना बराच स्ट्रेस असतो आणि आजही आपण त्यावर बोललो नाही तर सगळं संपेल, सगळं ठीक होईल याच मानसिकतेत परिवार असतात आणि त्यातूनच आत्महत्या, हत्या आणि आताची ओलीस धरणे अशा घटना वाढत आहेत। त्यामुळे मानसिक स्वास्थ्याकडे स्वतःच्याही आणि परिवाराच्याही जास्त गांभीर्यानं बघितलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे। नाहीतर कुठल्या न कुठल्या रूपातले रोहित आर्य समाजात घडतच राहतील। खरं तर आज जी मुलं 3 तास ओलीस धरल्या गेली त्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांच्या पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरकडेही लक्ष द्यायला हवं। पूर्वी